चपाती शिल्लक राहिली की सगळ्यांनाच ती खाणं जीवावर येतं नाही का? आज आता आमच्या घरामध्ये देखील चपाती शिल्लक राहिली तर त्याच्यापासून एक चटपटीत आणि खमंग असा पदार्थ आपण तयार करणार आहोत. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला या चपातीचे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला घालून आपण याला बारीक फिरून घेणार आहोत. चपातीचा हा बारीक भुगा तयार केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कडक उकळतं अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे. 10 मिनिट आता आपल्याला या पाण्यामध्ये याला भिजू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला दिसेल की ही चपाती पूर्णपणे या पाण्यामध्ये भिजलेली आहे. आता यामध्येच आपल्याला 1 कप इतके बेसन पीठ घालायचे आहे आणि अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ, तसेच अर्धा चमचा आपण याच्यामध्ये हातावर चोळून थोडंसं ओवा घालायचा आहे. यामध्ये सुरुवातीला 1/4 कप इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. हळूहळू करत आपण याच्यामध्ये साधारण अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. मिश्रण थोडंसं आपण सध्या दाटसरच ठेवलेलं आहे. ते 12 लसणाच्या पाकळ्या आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. पेस्टमध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि गाळणीच्या साहाय्याने हे लसणाचं पाणी आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे हे पुन्हा सोऱ्यामध्ये अडकणार नाही. भाकरीच्या पिठासारखी कन्सिस्टन्सी आपल्याला याची मेंटेन करायची आहे. तुम्हाला जर पीठ थोडंसं सैलसर वाटत असेल तर 1 ते 2 चमचे आपल्याला बेसन पीठ ॲड करायला हरकत नाही. आता सोऱ्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडासा उभड गोळा करून आपल्याला हे पीठ याच्यामध्ये भरायचं आहे. कडकडीत तेल तापलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी याच्यामध्ये छोटासा एक बेसनाचा गोळा टाकावा आणि तो जर तरंगून लगेच वर आला की समजावं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये आपण आज शेव पाडून घेणार आहोत. मध्यम आचेवर आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तेलावरचे बबल्स कमी झाले की समजावे की शेव आपली तळत आलेली आहे. बबल्स आता थोडेसे कमी झालेले आहेत आणि आपली शेव देखील तळून झालेली आहे. हे आता आपण काढून घेणार आहोत. असा खुसखुशीत आणि चटपटीत पदार्थ केलेला सर्वांनाच आवडेल नाही का? तेव्हा तुम्ही उरलेल्या चपातीचं काय करता हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.